तयार झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये असा सहज हात जातो, पूर्ण खालीपर्यंत हात जातो आणि हे पूर्ण तयार झाल्यामुळं ह्याच्यामध्ये अजिबात गरम काय नाही। ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात। हे सगळ्यात भारी कंपोस्ट तयार झालं। हे आयतं खाद्य, पिकांचं आयतं खाद्य तयार झालं। मुक्त गोठ्यामधलं जे गोखूर खत पावडर तयार होते त्याचं जे आम्ही काय चांगलं कंपोस्टिंग करतो त्याचं कारण काय, तर त्याला हे कंपोस्टिंग पूर्ण कुजलेलं जर शेणखत टाकलं तर खूप चांगलं पिकं येतात आणि आम्ही ह्याच्या व्यतिरिक्त काही टाकत नाही। मग हे कंपोस्टिंग केल्यामुळं याच्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया चांगले वाढतात, एन्झाईम्स तयार होतात, एन्झाईम्स क्रिएट होतात, ह्याचं पूर्ण प्रॉपर कंपोस्टिंग होतं आणि कंपोस्टिंग झाल्यामुळं पिकांना आयतं खाद्य मिळतं आणि पिकं फार जोमाने वाढतात। आमचं चारा पिकांना त्यांच्या कालावधीमध्ये, पिकाच्या कालावधीमध्ये फक्त 2दा टाकतो। साधारण 100 किलो याचं प्रमाण आहे। तर याचं कशा पद्धतीने बनवायचं, ह्याचं फक्त असे बेड लावायचे, साधारण 2 ते 3 फूट रुंदीचे आणि लांबीला किती जास्त आपण घेऊ शकतो असे बेड लावून, बेड लावल्यानंतर याच्यामध्ये जे काही कल्चर आहे ते ह्याच्यामध्ये पूर्ण शेण आहे, शेणाची बुकटी, याच्यामध्ये बाकी जास्त काय नाही। आणि मग हे कल्चर याच्यामध्ये टाकलं की असं कुजायला चालू होतं। साधारण ह्याचं चार स्टेज असतात। पहिलं स्टेज जे असतं हे पूर्ण पहिलं खूप म्हणजे गरम होतं, हे ह्याच्यामध्ये आतनं वाफा निघतात, हे हात आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकत नाही। मग ह्याच्यानंतर हळूहळू ते स्थिरीकरण होतं, ह्याचं स्थिर झालं की मग नंतर पूर्ण थंड होतं ह्याचं, म्हणजे अजिबात गरम ह्याच्यामध्ये राहत नाही, कोणती गरमाई राहत नाही। जेव्हा ते थंड होईल त्याच वेळेस ते आपल्याला पिकाला टाकायचं आहे। तर आपण बघू याच्यामध्ये मग आपण कल्चर कसं तयार करतो याचं आणि याच्यामध्ये कसं टाकायचं ते तुम्हाला दाखवतो। यामध्ये आपण ताक, गूळ आणि पाणी टाकतो याच्यामध्ये बाकी जास्त वेगळं तुम्ही मग डिकम्पोजर पण टाकू शकता किंवा वेगवेगळ्या ज्या बॅक्टेरिया मिळतात त्या बॅक्टेरिया पण टाकू शकता। पण अगदी सुरुवातीला तयार करायचं, कमी खर्चामध्ये जर तयार करायचं झालं तर फक्त ताक 10 लिटर, गूळ 1 किलो आणि पाणी 200 लिटर एवढंच घ्यायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं, रोज सकाळ संध्याकाळ ढवळायचं। हे 5 ते 6 दिवसामध्ये प्रॉपर आपलं हे लिक्विड तयार होतं आणि हे लिक्विड जे आहे हे लिक्विड त्या बेडला हुलं करून ओतायचं। आता हे ह्याच्यातनं काढून घेऊ। आता ह्या बेडला काय करायचं, जास्त फक्त अशी हुलं पाडायची आणि ह्या होलांमधनं हे ओतून द्यायचं। साधारण 50 लिटर एका बेडला जातं। हे अशी हुलं करून ठेवायचं आणि हे हुलं करून ह्याच्यामध्ये जे लिक्विड ओतलं आहे हे साधारण 8 दिवस ठेवायचं आणि 8 दिवसानंतर ही पूर्ण पलटी मारायचा। हा जो बेड आहे हा पूर्ण पलटी मारायचा। पलटी मारल्यानंतर पुन्हा हुलं करायची, त्याच्यामध्ये ओतायचं हे सगळं आपण जे तयार केलेलं एन्झाईम असेल किंवा तुम्ही डिकम्पोजर असेल किंवा जीवामृत असेल हे पूर्ण ह्याच्यामध्ये ओतायचं। दर 8 दिवसाला पलटी मारायचं। 4 पलट्या झाल्यानंतर हे पूर्ण कंपोस्ट स्थिर होतं, पूर्ण थंडगार आणि असा काळपट कलर येतो आणि पूर्ण मऊ भुसभुशीत तयार होतं। आता ह्याच्यामध्ये हे तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये असा सहज हात जातो, पूर्ण खालीपर्यंत हात जातो आणि हे पूर्ण तयार झाल्यामुळं ह्याच्यामध्ये अजिबात गरम काय नाही। ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात। हे सगळ्यात भारी कंपोस्ट तयार झालं। हे आयतं खाद्य, पिकांचं आयतं खाद्य तयार झालं आणि ह्याचं एकरी प्रमाण फक्त 400 ते 500 किलो तुम्ही वर्षात जरी टाकलं तरी सफिशियंट आहे, तरी चांगली पिकं येतात, निरोगी पिकं येतात। कोणतीही कीड, कोणतीही आळ्या वगैरे जरी आल्या तरी ॲटोमॅटिक कंट्रोल होतात, म्हणजे तुम्हाला सेंद्रिय कीटकनाशकसुद्धा वापरायची गरज लागत नाही। एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे कंपोस्ट स्वस्तामध्ये घरच्या घरी आपण तयार करू शकतो। नवीन जो बेड आहे तो जे येतं शेण त्याचं आपण याच्यावरती असं टाकून असा बेड पूर्ण तयार करतो आणि बेड तयार झाल्यावरती मग आपण एक्स्ट्रा याच्यामध्ये जर समजा टाकायचं झालं तर काय टाकू शकतो। आता ही तुळशीची पावडर आहे, म्हणजे आणखी ही तुळशीची पावडर आहे, ही अशी तुळशीची पावडर आहे। याच्यानंतर आपण याच्यामध्ये चुली जे राख असते ती ही राख त्याच्यामध्ये अशी मिक्स करू शकतो। म्हणजे याच्यामधनं काय होतं, ह्या घटकांमधनं जे याच्यामध्ये जे घटक असतात ते एक्स्ट्रॅक्ट होतात। तुळशीमुळे चांगले बॅक्टेरिया ग्रो होतात, राखेमुळे पोटॅशियम एक्स्ट्रॅक्ट होतं, त्याच्यामध्ये जे पोटॅशियम असतं त्याचे एन्झाईम्स त्या शेणामध्ये त्या कंपोस्टमध्ये एक्स्ट्रॅक्ट होतात, त्यामुळं आणखी पिकाला ते जोमाने होतं। याच्यामध्ये आपण हिरडा, बेडा वेगवेगळ्या अशा वनस्पती टाकतो, पण त्या फार कमी प्रमाणात टाकतो आणि त्याचा आणखी पिकाला, मातीला चांगला फायदा होतो।